नमस्कार मंडळी, आज आपण गव्हाच्या पिठामध्ये कांदा घालून एकदम खमंग खुसखुशीत असा पदार्थ बनवते। एकदा जर हा पदार्थ तुम्ही बनवला तर नेहमीच अशा पद्धतीने बनवाल। तो कुठला आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत। कांद्याची वरची साल काढून एकदम बारीक बारीक पातळ असा कांदा आपल्याला उभा कट करून घ्यायचा आहे व नंतर तो सेपरेट असं करून घ्यायचं आहे। त्याआधी तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून पाहत आहात ते नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत। आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, शेअर करा। तर इथे बघू शकता कांदा उभा मी बारीक कट करून घेतला आहे आणि या पद्धतीने कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। आता हा कट केलेला कांदा आपण साईडला ठेवून देऊया आणि एका बाउलमध्ये आता मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे। वाटी मोठी असल्यामुळे मी एकच वाटी घेतली आहे। जर तुमच्याकडे छोटी असेल तर 2 वाटी घेऊ शकता। नंतर त्याच्यात चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पाणी घालून एकदम घट्टसर अशी कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे। कणिक पातळ करू नका, एकदम घट्ट अशी ठेवा, म्हणजे हा पदार्थ आपला एकदम छान तयार होईल। तर इथे बघू शकता थोडं थोडं पाणी घालून या पद्धतीचं मी इथे घट्टसर असं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया। तर बघू शकता एकदम घट्ट असं ठेवलं आहे आणि जो कट करून घेतलेला कांदा आहे तो कांदा आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर हा कांदा बाउलमध्ये काढून घेतला आहे। नंतर आता याच्यामध्ये आता आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी आधी बारीक बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे। नंतर हळद पावडर घातली आहे, धना पावडर घालायची आहे, लाल मिरची पावडर घालायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर काळा मसाला सुद्धा याच्यात घालू शकता। 1 चमचा जिरे घातले आहे, 1 चमचा ओवा घातलेला आहे। नंतर 2 चमचे इथे बेसन पीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। नंतर इथे मी थोडीशी कसुरी मेथी सुद्धा घातली आहे। तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल। एकदा हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यात लगेच मीठ घालायचं नाही, मीठ आपण नंतर घालणार आहोत। तर या पद्धतीने स्टफिंग आपण तयार करून घेतली आहे आणि पीठसुद्धा इकडे व्यवस्थित भिजलं आहे। आता पिठाचे या पद्धतीने छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला चपाती लाटतो तसंच सुकं पीठ लावून या पद्धतीने जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे। जास्त चपाती पातळ ठेवू नका। तर आज आपण कांद्याचा लच्छा पराठा बनवत आहोत नाश्त्यासाठी। भाजी चपाती खायची इच्छा नसेल तर असा हा पराठा एकदा नक्की बनवून खा, खायला खूप टेस्टी लागतो। मुलांच्या डब्यासाठी सुद्धा हा द्यायला एकदम चांगला पर्याय आहे। तर इथे 1 चपाती लाटून झाली आहे, दुसरी सुद्धा चपाती लाटून घेतली आहे। 2 चपात्या या पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत आणि कांद्याचं जे स्टफिंग आहे त्याच्यात आता आपण मीठ घालणार आहोत। जेव्हा पराठा लाटायचा आहे त्याच वेळेला मीठ घालायचं। अगोदर मीठ घातलं तर कांद्याला पाणी सुटतं व नंतर पराठा व्यवस्थित लाटता येत नाही। तर 1 चपाती ठेवायची आहे, त्याच्यावरती हे कांद्याचं सारण या पद्धतीने भरपूर असं पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती दुसरी चपाती ठेवून घ्यायची आहे। थोडंसं या पद्धतीने साईडने कडेला दाबून घ्यायचं आहे आणि चाकूने या पद्धतीने याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असे 4 भाग करून घ्यायचे आहेत आणि नंतर असं याचा रोल बनवून घ्यायचा आहे। इकडे बघू शकता व्यवस्थित रोल बनवून घ्यायचा आहे। चपाती व्यवस्थित याचे रोल करून घेतल्यानंतर तुटू नये याची काळजी घ्यायची आहे किंवा स्टफिंगसुद्धा बाहेर येऊ द्यायचं नाही। तर अशा पद्धतीने याचं एकावर एक हे रोल ठेवून घ्यायचे आहेत। तर दुसरा रोल मी इथे एकावरती एक ठेवला आहे। नंतर तिसऱ्या पट्टीवरती या पद्धतीने ठेवून रोल बनवून घ्यायचा आहे। 4ही रोल या पद्धतीने एकत्रित करायचे आहे आणि सुकं पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर इथे सुकं पीठ लावलं आहे आणि वरून थोडीशी मी कलोंजी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लावून घेत आहे।
बघू शकता या पद्धती. आणि आता याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. लच्छा पराठा हा जाडच असतो, त्यामुळे याला पण नंतर आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. कारण आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ बेसन पीठ वापरलं आहे, त्यामुळे ते कुठेही कच्चं राहता कामा नये. व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे. तर एक पराठा इथे लाटून झाला आहे, बघू शकता. अशाच पद्धतीने दुसरासुद्धा पराठा इथे मी तुम्हाला दाखवत आहे. 2 चपात्या लाटून घेतल्या आहेत. त्यावरती या पद्धतीने एका चपातीवरती कांद्याचं सारण ठेवायचं आहे, वरून दुसरी चपाती ठेवायची आहे. आणि या पद्धतीने 4 भाग करून रोल बनवून घ्यायचे आणि एकावरती एक असे हे रोल ठेवून घ्यायचे आहेत. चपाती जास्त पातळ लाटू नका, नाहीतर कांद्याचं सारण आहे ते बाहेर येण्याची शक्यता असते. थोडीशी जाडच ठेवा. बघू शकता अशा पद्धतीने बनवून घेतला आहे. आणि दुसरासुद्धा पराठा मी अशाच पद्धतीने इथे लाटून घेतला आहे. नंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे. तव्यावरती पराठा टाकून घेतला आहे. खालची साईड थोडीशी भाजून झाल्यानंतर पलटी करून घेतला आहे. एकदम बारीक गॅसवर छान खमंग खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे. गॅस मोठा ठेवू नका, नाहीतर नंतर हा पराठा आतून कच्चा राहू शकतो. बेसन घातल्यामुळे व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. खरपूस भाजल्यामुळे हा पराठा खायला खूप टेस्टी लागतो. एकदा नक्की बनवून पहा. इथे एक पराठा भाजून झाला आहे. अशाच पद्धतीने दुसरासुद्धा पराठा मी इथे भाजून घेत आहे. जर सकाळच्या काही गडबडीत काही सुचत नसेल डब्याला देण्यासाठी, तर फक्त 15 मिनटात झटपट हा कांद्याचा पराठा बनवून तयार होतो. तर साईड पराठ्याच्या कडासुद्धा आपल्याला व्यवस्थित दाबून दाबून भाजून घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा कच्च्या राहता कामा नये. खरपूस असा हा पराठा भाजून घेतल्यामुळे खायला खूप छान लागतो. तर बघू शकता इथे दुसरासुद्धा पराठा मी छान कमी गॅसवरती खरपूस असा भाजून घेतला आहे. नंतर जाळीवरती या पद्धतीने थोडा थंड करून घ्यायचा, म्हणजे तो ओलसर राहत नाही, खरपूस राहतो. इथे दोन्ही पराठे बघू शकता एकदम छान भाजून झाले आहेत. भरपूर कांदा घातल्यामुळे खायला खूप टेस्टी लागतो. एकदा या पद्धतीने करून पहा आणि मला तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.